महत्त्वाची बातमी समोर येते पुण्यातनं। पुण्याच्या एकता नगरच्या सोसायट्यांमध्ये पुन्हा एकदा आता पाणी शिरलंय। एकता नगरच्या सोसायट्यांमध्ये रात्रीपासून पाणी भरायला सुरुवात झाली आहे। आपण पाहतोय एखाद्या नदीसारखं स्वरूप या संपूर्ण परिसराला आलंय। नदीकाठच्या गावातील नागरिकांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या। दरम्यान धरण क्षेत्रामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे विसर्ग आता कमी केला जाणार असल्याची माहिती आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय पुण्यातल्या एकता नगरमध्ये पाणी साचल्यानं हा पूर्ण परिसर जलमय झालाय। तर दुसरीकडे एकता नगरच्या सोसायट्यांमधून नागरिकांचा आता रेस्क्यू करण्यात येते। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल आता मुंबईनंतर पुण्यामध्ये सुद्धा पावसाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे। एकता नगरमध्ये पुन्हा पाणी शिरल्याचं दिसतंय। आतमध्ये असतो का त्यामुळे पाहतोय की बेसमेंटमध्ये पाणी जे आहे आपल्याला पाहायला मिळते। अग्निशमन दलाच्या जवानांनी या सगळ्या पाण्यामधून वरच्या मजल्यावरती जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। नागरिकांना आवाहन केलं जाते की वरच्या मजल्यावरती थांबू नका, तर वरच्या मजल्यावरती खाली येतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नागरिकांना आवाहन करण्यात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की कुणी आपला जीव जो आहे तो धोक्यामध्ये घालू नका। आपण पाहतोय की या ठिकाणी या बेसमेंटमधून अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते वरती गेलेले आहेत। आपण सुद्धा वरती जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। नागरिकांना रात्रीपासून इथलं प्रशासन आवाहन करतंय की वरच्या मजल्यावरती कुणी थांबू नका, मात्र नागरिक ऐकायला तयार नाहीत। आपण पाहतोय की एवढ्या पाण्यामधून हे सगळे अग्निशमन दलाचे जवान वरती गेलेले आहेत, आवाहन केलं जातंय, मात्र नागरिक का ऐकत नाहीत। या परिसरामधली लाईट पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। विदारक परिस्थिती आपण पाहतोय की या ठिकाणी आपल्याला सोसायट्यांमध्ये पाहायला मिळते। जवळपास 4 सोसायट्यांमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांकडून अशा पद्धतीनं लाईफ जॅकेट जे आहेत ते या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। लाईफ जॅकेटच्या माध्यमातून नागरिकांना या ठिकाणाहून बाहेर काढलं जाईल। अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। आपण पाहतोय की पायऱ्यांना सुद्धा पाणी लागलेलं आहे आणि या सगळ्या पाण्यामधून हे अग्निशमन दलाच्या जवानांनी आपण पाहतोय की अशा पद्धतीनं लाईफ जॅकेट जे आहेत ते या ठिकाणी आणलेले आहेत। सूचना दिलेत का नागरिकांना? हो, दिलेले। काय म्हणतात नागरिक? नागरिक यायला तयार आहेत, काय काही येत नाहीयेत। बरं, काय म्हणणं आहे तुमचं? नक्की त्यांनी काय एकूण 12 ते 13 फॅमिली आहेत वरती। त्यांना आम्ही व्यवस्थित सर्व सूचना दिलेल्या आहेत। त्यांना सांगितलं 10 वाजता 40,000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे। त्याच्यानंतर तुमची पुढे अत्यावश्यक सेवा पूर्ण बंद होणार आहे, कारण एकदा जिन्याला जर पाणी आलं तर आम्हाला पण अवघड होऊन जाईल आतमध्ये। म्हणजे आताच कमरेच्या वरती पाणी, आताच कमरेच्या वरती पाणी आहे। आता इथे 2-3 फक्त पायऱ्या राहिल्यात, तर 40 एकूणच आपण पाहतोय हा संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे आणि 12 ते 13 मजल्यावरती परिवार या ठिकाणी अडकून। प्रदीप, बोला, तुमचा आवाज काहीसा या ठिकाणी येत नव्हता। बोला, सध्याची काय परिस्थिती आहे? मग तुम्ही आता खाली येणार आहेत का? बरोबर बरोबर आणि पाण्याची पाणी आमचं बरोबर यावंच लागेल आता आम्हाला। बरोबर, म्हणजे आता काय नाही लाभ आहे आता? नाही नाही, आमचं काय होतं ते आम्हाला 4 तास आधी कळते ना, एवढ्या हजारनी सोडणार तेवढ्या हजारनी सोडणार। तर आता काय घाबरल्यासारखं वाटतंय तुम्हाला? वाटतंय बाळाला घेऊन आता मला एवढ्या पाण्यात मी सकाळी खूप मोठा साप बघितलाय पाण्यात। आता मला बाळाला घेऊन जावं लागेल ना। बरोबर, नाही आता अग्निशमन दलाचे जवान आलेले आहेत, तुम्ही काळजी करू नका। तुमच्या सोबत आहोत, त्यांनी लाईफ जॅकेट आणलं। एक मिनिट इकडे यांचं लहान मुलगा आहे, त्यांना घेऊन तुमचं सगळं सामान आवरलंय का? माझं बाळ फक्त कोणतरी कडेवर घ्या, अजिबात बाळाला पाणी लागून देऊ नका। नाही, तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत। आपण पाहतोय की मोहिनी नागरिक घाबरलेले आहेत। आता पाण्याची पातळी हळूहळू वाढते। जे आहेत त्या सोसायट्यांमध्ये आणण्यात आलेले आहेत। नागरिक घाबरून गेलेले आहेत। काय नागरिक जे आहेत आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला काही नागरिकांनी घरं खाली केलेली आहेत, मात्र याच्या मजल्यावरती साधारणतः 13 फॅमिली राहतात। त्यामुळे विचार करा की पाण्याची पातळी वाढली तर लोकांना खाली येता येणार नाही, त्यामुळे गंभीर परिस्थिती या सोसायटीमध्ये निर्माण होऊ शकते। काका, आता या अग्निशमन दलाचे जवान आलेले आहेत, तुम्ही खाली जाणार आहेत की नाही? कारण पाण्याची पातळी सांगा की आता खाली जाऊ शकतो समजा, पण प्रशासन आमच्यासाठी काय करणार आहे? काय केलंय का? आम्ही शेल्टर केलेलं आहे, म्हणजे केलं। मला एक सांगा ना, हे आता किती वर्ष झाले त्या गोष्टीसाठी? देऊ शकतो ना आयुष्यभराचं आहे ना आमचं। याच्यासाठी प्रशासन येऊन काय म्हणलं की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करूया, भिंतीचं मंजुरी घेतली, सगळी केली, पण काय केलं नाहीये।
राडारोडा काढायला सांगितला होता, आमदार खासदारांच्या मीटिंग झाल्या, त्याच्यावर काय केलं? काहीच नाही केलं. मग आता आम्हाला सांगा, पातळी बघा, आता 15 तारखेपासून पाऊस चालू होता, मग त्याच्या दरम्यान मध्ये त्यांनी 15,000 पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर धरणात पाणी मोठ्या प्रमाणावरती आहे. पण मला एक सांगा, पाण्याचा विसर्ग वाढतोय हे त्यांना तिथं आधी कळतं ना. 15 तारखेला पाऊस चालू आलाय, 15 तारखेपासून 10-15,000 सोडलं असतं तर आज ही वेळ आली नसती. काकांचं म्हणणं आहे की हळूहळू पाणी सोडलं असतं तरी वेळ आली नसती. वरच्या मजल्यावरती आपण पाहतोय की सगळ्या साहित्यांची बांधकाम जे आहे ते सुरू झालेली आहे. काही नागरिक म्हणतात की आम्ही खाली काय यायचं, तुम्ही खाली जाणार आहेत का? नाही, खाली कोण जाणार नाहीये. हा चाललंय म्हणजे काय परत परिस्थिती निर्माण होऊ शकते सांगता येत नाही. मला एवढं त्यातलं माहिती नाही. बरं तुम्ही राहतात काय काय करता इथे? अभ्यास करता तुम्ही? काय कामाला आहे? जॉबला आहे. बरं खरं तर आपण पाहतोय की काही या ठिकाणी भाड्यानं राहतात किंवा स्वतःची घरं आहेत. ताई तुमचं सामान आवरलंय का? जाणार आहेत का खाली? अगदी अगदी नक्कीच प्रदीप, या ठिकाणी आपण पाहतोय एकूणच संमिश्र प्रतिक्रिया या सगळ्या रहिवाशांच्या इथून प्रकट होत आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी.